अर्हता बाभिमा अर्हता बाभिमा वंदना तुम्हा लेकरांची अर्हता बाभिमा वंदना तुम्हा लेकरांची शाक्यानंद ऐका जन हो भीमरावांची कथा तुम्हा सांगतो युगपुरुषाची गौरव गाथा शब्दाने गुंफितो युगपुरुषाची गौरव गाथा शब्दाने गुंफितो युगपुरुषाची गौरव गाथा शब्दाने गुंफितो युगपुरुषाची गौरव गाथा शब्दाने गुंफितो. भीमराव रामजी आंबेडकर. पण त्यांनी काय केलं? कोण होते ते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुझे, माझे, आपल्या सर्वांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अस दयन दयता गान येते ओठावर सई याद मले आली घर घर त्या जात्यावर निळ्या रंगाची मोटार कशी आली या गावात निळ्या निळाईत न्हाली पंचशिलेची पहाट माया भीमाचा दरारा सई साती खंडातून त्याच भाषण वकस जस सिंहाचं गर्जन. घर घर ते बाय जात या पायटीच्या ग पायरी घर घर ते बाई जात या पायटीच्या पायरी घर घर ते बाई जात या पायटीच्या पायरी याद मले आली बाई मन गेलं माहेरी याद मले आली बाई मन गेलं माहेरी घर घर ते बाई जात या पायटी
पायरीच्या पायरी याद मले आली बाई मन गेलं माहेरी याद मले आली बाई मन गेलं माहेरी भीमाची मी लेक कला गुणाची मला साथ तोय विजयाचा तुरा शोभे जन सागरात तोय विजयाचा तुरा शोभे जन सागरात भीमाची मी लेक कला गुणाची मला साथ तोय विजयाचा तुरा शोभे जन सागरात तोय विजयाचा तुरा शोभे जन सागरात घर घर ते बाई जात या पायटीच्या पायरी हा याद मले आली बाई मन गेलं माहेरी याद मले आली बाई मन गेलं माहेरी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. आठवा तो काळ ज्यावेळी आपले पूर्वज गळ्यात मडका आणि पाठीला झाडू लावून फिरायचे. जाती आता अत्यंत उच्च दर्जावर होती त्यावेळी. तेव्हा उडणाऱ्यांचे पंख छाटले होते, आभाळाचे वस्त्र कापले होते. उडणाऱ्यांचे पंख छाटले होते, आभाळाचे वस्त्र कापले होते, हरणीचे काळी सुटले होते, रक्तवाहिन्यातले रक्तही घोटले होते. नादान संस्कृतीचे शंड भर रस्त्यात मानवतेचा इलाग्र करत होते. जी ती जागती माणसं मुरदास झाली होती, खारी गिटाड टपून बसली होती, रात्रीचे निखारे विजण्याच्या बेतात होते. अशा वेळी तो आला आणि प्रेतालाही स्पर्श केला आणि मुर्दे जिवंत झाले. असा मुर्द्यांना जिवंत करणारा आमचा बाप डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर होता. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर 14 एप्रिल 1891 रोजी महू गावामध्ये माता भीमाईच्या पोटी 14वा रत्न जन्माला आला. दलितांचा उद्धार करणारा एक सितारा जन्माला आला, एक सितारा जन्माला आला. मी बाबासाहेबांना बघितलं नाहीये पण त्यांच्याबद्दल ऐकलं आहे. सोनियाची उगवली सकाळ ओ सोनियाची उगवली सकाळ उगवली सकाळ जन्मस आले भीमबाळ जन्मस आले भीमबाळ जन्मस आले भीमबाळ जन्मस आले भीमबाळ तारीख 14 एप्रिल मागे तारीख 14 एप्रिल मागे मऊ गावात गे वारे वागे ठेंगणे वासे आबाळ हो ठेंगणे वासे आबाळ वासे आबाळ जन्मस आले भीमबाळ जन्मस आले भीमबाळ जन्मस आले भीमबाळ सोनियाची उगवली सकाळ हो सोनियाची उगवली सकाळ जन्मस आले भीमबाळ जन्मस आले भीमबाळ जन्मस आले भीमबाळ
लगीन काही दिसांवर आलंय. खूप ऐकलंय मी ह्यांच्याबद्दल. लई बुक शिकलेत, मॅट्रिक बी पास झालात आणि मला तर अजून उकाना बी घेता येत नाही. कसं व्हायचं तुम्ही सांगा ना. कोणता उकाना घेऊ मी, सांगाल नव. रमाईंचा लग्न सोहळा. नुकतेच बाबासाहेब मॅट्रिक परीक्षा पास झाल्यानंतर सुभेदार रामजी बाबांनी त्यांच्या लग्नाची बोलणी केली. 4 एप्रिल 1906 रोजी बाबासाहेबांचा आणि रमाईंचा विवाह सोहळा भायखळा भाजी मार्केटमध्ये येथे पार पडला. बसलाव रथाच्या गाडीत. बाई ग भीम बसलाव रथाच्या गाडीत. बाई ग भीम बसलाव रथाच्या गाडीत. बाई ग भीम बसलाव रथाच्या गाडीत. पांढऱ्या रंगाचे बारू त्या रथाला झुपलेत सरू. पांढऱ्या रंगाचे बारू त्या रथाला झुपलेत सरू. रमा दिसते गुलाबी साडीत. रमा दिसते गुलाबी साडीत. बाई ग भीम बसलाव रथाच्या गाडीत. बाई ग भीम बसलाव रथाच्या गाडीत. बाई ग भीम बसलाव रथाच्या गाडीत. बाई ग भीम
बुद्धाच्या वाडीत आला भीमरावांचा रथ रथ आला व त्या बुद्धवाडीत रथ आला व त्या बुद्धवाडीत बाई ग भीम बसला व रथाच्या गाडीत बाई ग भीम बसला व रथाच्या गाडीत बाई ग भीम बसला व रथाच्या गाडीत बाई ग भीम बस 5 जुलै 1920 रोजी बाबासाहेब पुढील शिक्षणासाठी लंडनला गेले. सोन्या मोत्याची माळ जशी गळ्यात शोभते तशी काळ्या मण्यांची सजलेली तिची माया संसारात आधार देत होती. बाबासाहेब नसते तर कोण जाणे, पण तिने एकटीने सांभाळलेल्या संसाराला आजही त्यागाची जिवंत कहाणी सांगतो. सोन्या मोत्याची माळ. सोन्या मोत्याची माळ गळी बांधो कुणी सोन्या मोत्याची माळ गळी बांधो कुणी सुखानं राहू दे माझ काळमणी सुखानं राहू दे माझ काळमणी सोन्या मोत्याची माळ गळी बांधो कुणी सुखानं राहू दे माझ काळमणी सुखानं राहू दे माझ काळमणी. परदेशी साहेब जाताच ग आठवबाई मजला तो होतोच ग परदेशी साहेब जाताच ग आठवबाई मजला तो होतोच ग ना दिसता ग मला रात वाटे सुनी सुखानं राहू दे माझ काळमणी सुखानं राहू दे माझ काळमणी. 28 जून 1922 रोजी बाबासाहेब ग्रेस इंडियन विद्यापीठातून बॅरिस्टरी पदवी संपादन करून भारतात परतले. येणारे बाई बॅरिस्टर साहेब वाट पाहत उंबरठ्यांवरून सुखाचं येऊन थांबली. दाराशी पाऊल पडताच बाबासाहेबांचं रमाईंच्या चेहऱ्यावर हसू फुललं. प्रत्येक दिवसांची अशी आज ही प्रेमाने फुलली. बॅरिस्टर साहेब. रमाई साजणे बाई काय सांगू मी ती नवलाई मन गहिवरलं फुलून बहरलं मन गहिवरलं फुलून बहरलं पतूर आलय आज येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ गुणी गुणाचा राजा दिनांचा गुणी गुणाचा राजा दिनांचा थाटण्या संसार साज येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ
फळाला आलं सपान वैभव ताज येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ. शिलवान भारी गुणवान विद्यापतीजीचा धनवान. शिलवान भारी गुणवान विद्यापतीजीचा धनवान. नटविला सोन्यानं तो संसार भीमाचा रमान. नटविला सोन्यानं तो संसार भीमाचा रमान. शिलवान भारी गुणवान विद्यापतीजीचा धनवान. शिलवान भारी गुणवान विद्यापतीजीचा धनवान. नटविला सोन्यानं तो संसार भीमाचा रमान. नटविला सोन्यानं तो संसार भीमाचा रमान. भल्या पहाटे उठून शेणी गौऱ्या थापून. राख कोळसा वेचून पै पै का जमून. भल्या पहाटे उठून शेणी गौऱ्या थापून. राख कोळसा वेचून पै पै का जमून. श्रमान बहुश्रमान श्रमान बहुश्रमान. नटविला सोन्यानं तो संसार भीमाचा रमान. नटविला सोन्यानं तो संसार भीमाचा रमान. 27 विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या क्रांती भूमीत चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. हजारोचा जमाव चौदार तळ्याच्या दिशेने जात होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारोच्या जमावाला एक गर्जना केली की S.K. बोले यांच्या ठरावानुसार हे चौदार तळ सर्व जातीच्या धर्मासाठी खुलं आहे. पण आज तक आपण आपल्या या तलावाचं पाणी पिऊ शकलो नाही. हा लढा आपल्या हक्काचा आहे आणि आपण तो लढलाच पाहिजे असं म्हणत हजारोचा जमाव महाडच्या 14 दिशेच्या तळ्याने जात होता. तेवढ्यात ब्रिटिश अधिकारी आले समोर आणि तेवढ्यात त्यांनी बाबासाहेबांना रोखलं आणि म्हणाले, बाबासाहेब तुम्ही हा सत्याग्रह लवकरात लवकर पाठी घ्या, अन्यथा तुम्हाला कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून तुम्हाला अटक करण्यात येईल. त्यावेळी बाबासाहेब म्हणाले की हा इतका मोठा समूह, इतका मोठा जमाव माझ्या एका शब्दावर आला आहे. मी यांचा विश्वास तोडणार नाही. भले माझा जीव गेला तरी चालेल, पण 14 तळ्याचा सत्याग्रह हा मी करूनच दाखवीन. आणि 20 मार्च 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला. 4 ऑगस्ट 1923 रोजी बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलने एक ठराव मंजूर केला होता, ज्यानुसार सार्वजनिक ठिकाणी विहिरी, तळी सर्व जाती धर्मातील लोकांसाठी खुली असावीत. महाड नगरपालिकेने असा ठराव केला होता, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी केली नव्हती. बाबासाहेबांनी हजारो अनुयायांसह महाड चौदार तळ्यावर जाऊन स्वतः पाणी पिऊन ठरावाची अंमलबजावणी केली. सनातनी वर्गाने तळे विटाळले असं म्हणून दंगल घडून आणली. तळ्याचे शुद्धीकरण करण्यासाठी पंचगव्य शेण व गोमूत्र हे त्या पाण्यात टाकले, पाणी शुद्ध करण्यासाठी. कायदेशीर लढाईचे महत्त्वाचे टप्पे सत्याग्रहानंतर लढा न्यायालयात गेला. या कायदेशीर लढाईत बाबासाहेबांनी अत्यंत प्रखर आणि तर्कशुद्ध बाजू मांडली. सनातनी लोकांनी असा दावा केला होता की चौदार तळे हे सार्वजनिक मालमत्ता नसून ती काही विशिष्ट लोकांची खासगी मालमत्ता आहे. बाबासाहेबांनी पुराव्यांसह हे सिद्ध केले. हे तळे महाड नगरपालिकेच्या अखत्यारीत आहेत. नगरपालिकेने हे तळे सर्वांसाठी खुले करण्याचा ठराव आधीच संमत केला होता. रूढी परंपरा विरुद्ध मानवी हक्क विरोधकांनी न्यायालयात
प्राचीन रूढी आणि परंपरा याचा आधार घेतला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी युक्तिवाद केला की कोणतेही अन्यायकारक रूढी ही कायद्यापेक्षा मोठी असू शकत नाही. सार्वजनिक ठिकाणी पाणी पिणे हा मूलभूत नैसर्गिक हक्क आहे, जो कोणालाही नाकारता येत नाही. पुराव्यांची लढाई ही केस तब्बल 10 वर्ष चालली. महाडच्या कनिष्ठ न्यायालयाने सुरुवातीला अस्पृश्यांना विरोध निकाल दिला होता, मात्र बाबासाहेबांनी हार न मानता ते न्यायालयात गेले. अंतिम निकाल 10 वर्षाच्या प्रदीर्घ कायदेशीर संघर्षानंतर मुंबई सर्वोच्च न्यायालय ऐतिहासिक निकाल दिला. न्यायालयाने स्पष्ट केले, चौदार तळे हे एक सार्वजनिक मालमत्ता आहे. कोणत्याही व्यक्तीला केवळ त्यांच्या जातीवरून सार्वजनिक पाणी पिण्याचा हक्क करण्यापासून रोखणे बेकायदेशीर आहे. या निकालाने समतेचा हक्क कायदेशीररित्या प्रस्थापित केला. या लढाईचे महत्व महाडच्या या सत्याग्रहाने दलितांना स्वाभिमानाची जाणीव निर्माण केली. बाबासाहेबांनी या माध्यमातून दाखवून दिलं की कोणत्याही सामाजिक बदल घडवण्यासाठी संघटना, कायदेशीर लढा या 2 गोष्टी किती महत्वाच्या आहेत. या आंदोलनादरम्यान 25 डिसेंबर 1927 रोजी त्यांनी मनुस्मृतीचे दहन करून विषमतेच्या मुळावर घाला घातला होता. महाडच्या तळ्याचं पाणी पेटल ग बाई, महाडच्या तळ्याचं पाणी पेटल ग बाई. त्या तळ्यात माझ्या भीमाची छबी भेटल ग बाई, त्या तळ्यात माझ्या भीमाची छबी भेटल ग बाई. माई ग माझे माई रमाई आई ग, माई ग माझे माई रमाई आई ग. भीम नावाचं इवलं रोप दारी लावीन ग, भीम नावाचं इवलं रोप दारी लावीन ग. त्या रोपाचा बोधी वृक्ष आभाळी राहील ग, त्या रोपाचा बोधी वृक्ष आभाळी राहील ग. माई ग माझे माई रमाई आई ग, माई ग माझे माई रमाई आई ग. काळाराम मंदिर सत्याग्रह, सगळ्यांना या सत्याग्रहाची जाणीव असेलच. हा भारतीय सामाजिक क्रांतीचा इतिहासातील एक सुवर्ण क्षण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला हा लढा केवळ मंदिर प्रवेशासाठी नसून तर तो मानवी हक्क आणि समाजासाठी दिलेला पुकार होता. सत्याग्रहाचे प्रमुख कारण त्या काळी अस्पृश्य समाजाला मंदिर प्रवेशात नाकारला जात होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये होते की मंदिर ही सार्वजनिक मालमत्ता आहे आणि जिथे सर्वांना समान हक्क असावा. मात्र या लढ्याचा खरा उद्देश केवळ मूर्तीदर्शन हा नसून हिंदू धर्मातील उच्चवर्णीयांच्या मानसिकतेत बदल घडून आणणे आणि दलितांमध्ये आत्मसन्मान जागृत करणे हा होता. तारीख 2 मार्च 1930 नाशिक पंचवटी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रहाच्या दिवशी हजारो सत्याग्रही नाशिकमध्ये जमले होते. सकाळी 11च्या सुमारास काळाराम मंदिरच्या 4ही दरवाजांसमोर सत्याग्रही बसले आणि त्यांनी दरवाजांसमोर सत्याग्रही बसले आणि त्यांनी भजन कीर्तन सुरू केलं. हा लढा सलग 5 दिवस म्हणजेच 1930 ते 1935 इतका काळ चालला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सत्याग्रहाचं नेतृत्व करत होते. सत्याग्रहाच्या वेळी आणि त्या संदर्भात बोलताना बाबासाहेबांनी अत्यंत मार्मिक विचार मांडले होते.
बाबासाहेबांचे शब्द होते, आज आपण मंदिर प्रवेश मिळवण्यासाठी आलो आहोत। याचा अर्थ असा नाही की केवळ मूर्तीची पूजा करू इच्छितो, आपण इथे हे सिद्ध करायला आलो आहोत, आपण ही माणसं आहोत आणि जे हक्क इतरांना आहेत तेच आम्हालाही मिळाले पाहिजे। मला मंदिर प्रवेशापेक्षा महत्वाचं वाटतं की हिंदू समाजाने आपल्या वागणुकीत बदल करावा आणि आम्हाला समान नागरिक हक्क मिळवून स्वीकारावे। सत्याग्रहात सहभागी प्रमुख सहकारी लढ्यात बाबासाहेबांना अनेक निष्ठावंत सहकार्याची साथ लागली होती, ज्यात प्रामुख्याने कर्मवीर दादासाहेब गायकवाड, अमृतराव रणखंबे, प्रतिपावन दास, भाऊराव गायकवाड, सावित्रीबाई बोरकर। सत्याग्रहाचे महत्वाचे मुद्दे, हा सत्याग्रह पूर्णपणे असैंगिक मार्गाने झाला। सत्याग्रहींनी मंदिराचे दरवाजे बंद असूनही संयम मोडला नाही। 7 एप्रिल 1930 रोजी रामनवमीच्या दिवशी रथावरून मोठा संघर्ष झाला। सनातनी हिंदूंनी दलितांना रथ ओढण्यापासून रोखले, ज्यात अनेक सत्याग्रही जखमी झाले। या आंदोलनात महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता। ही एक ऐतिहासिक बाब ठरली। 5 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर जेव्हा सनातनी हिंदूंचे हृदय परिवर्तन झाले नाही, तेव्हा 13 ऑक्टोबर 1935 रोजी नाशिक जवळील येवले येथे बाबासाहेबांनी ऐतिहासिक घोषणा केली आणि हा काळाराम सत्याग्रह पार पडला। गोदातीरी पडला जरी लढला सैनिक माझा, गोदातीरी पडला जरी लढला सैनिक माझा, उघडलाच नाही काळ रामाचा दरवाजा, उघडलाच नाही काळ रामाचा दरवाजा। गोदातीरी पडला जरी लढला सैनिक माझा, गोदातीरी पडला जरी लढला सैनिक माझा, उघडलाच नाही काळ रामाचा दरवाजा, उघडलाच नाही काळ रामाचा दरवाजा। कानाची कवाडे इथली उघडलीच नाही, आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही। हो, कानाची कवाडे इथली उघडलीच नाही, आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही, आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही। आघाडीवर होता जरी 9 कोटीचा राजा, आघाडीवर होता जरी 9 कोटीचा राजा, उघडलाच नाही काळ रामाचा दरवाजा, उघडलाच नाही काळ रामाचा दरवाजा। आणि समर्पणाची मूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांना त्यागाची महागाथा असं संबोधलं जातं, कारण बाबासाहेबांचा द बॅकबोन शी वॉज अ रमाई। रमाबाईंनी जेवढा त्याग केलाय, मला नाही वाटत आपल्या डेली आयुष्यामध्ये आपण असं कोण करू शकतो आता सुद्धा। आज आपण एका महान माऊलीचे स्मरण करण्यासाठी इथे जमलो, जिने स्वतःच्या आयुष्याचा दिवा करून करोडो दलितांच्या आयुष्यात प्रकाश उमटवला।
ती म्हणजे माता रमाबाई भीमराव आंबेडकर. 27 मे 1935. 27 मे 1935 हाच तो काळा दिवस. 27 मे 1935 हाच तो काळा दिवस जेव्हा मुंबईतील राजगृह निवासस्थानी माता रमाईंनी आपला अखेरचा श्वास घेतला. प्रदीर्घ आजारपण आणि अंगावर आलेल्या संकटांच्या डोंगर झेलत दुपारच्या 9च्या सुमारास त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने केवळ एक पत्नी गेली नव्हती, तर बाबासाहेबांचा सर्वात मोठा आधारस्तंभ कोसळला होता. आता माता रमाईंचे आयुष्य केवळ माता रमाईंच्या आयुष्यात केवळ त्यागच होता. बाबासाहेब जेव्हा परदेशात शिक्षणासाठी गेले होते तेव्हा रमाईंनी शेण गोवरी वेचून उपाशी पोटी राहून संसाराचा गडा ओढला. स्वतःची 5 अपत्य डोळ्यात देखील तेव्हा घरी गेली, पण या माऊलीने बाबासाहेबांच्या देहापूर्तीत कधीही अडथळा येऊ दिला नाही. एवढा मोठा माणूस, एवढा मोठा महामानव, बाबासाहेबांचे मनोगत, बाबासाहेब मनाने खूप खचले होते. या दिवसात रमाईंच्या निधनानंतर बाबासाहेब पूर्णपणे कोलमडून गेले होते. ते एखाद्या लहान बालकासारखे रडत होते. त्यांनी आपल्या थॉट्स ऑफ पाकिस्तान या ग्रंथात रमाईंना अर्पण एक पत्रिका लिहिली होती की रामू तुझ्या त्यागामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो. जर तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली नसतीस तर मी हे महान कार्य कधीच करू शकलो नसतो. रामू, बाबासाहेब म्हणायचे की रमाईने मला घडवले. जेव्हा लोक बाबासाहेबांना भारतरत्न किंवा विद्वान म्हणतात तेव्हा त्या यशाच्या पायात माता रमाईंचे अश्रू आणि त्याग सामावलेला असतो. शेवटी मी इतकंच म्हणेन, तिला आधार भीमाला सोसले संकट भारी, तिला आधार भीमाला सोसले संकट भारी. धन्य ती रमाई माऊली, वंदन तिला चराचरी. बोलतात दिया दिया हर कोई कहे, दिया दिया हर कोई कहे, पर बाती कहे ना को. बाती बिचारी रात भर जली, पर नाम दिया का हो. गरिबी जरी तिच्या संसारात होती तरी रमाची भीमाला साथ होती. परी भीम होता दिव्याच्या समान, पण रमा त्या दिव्याची वात होती. जन्माची जोडी आपली तोडूनी, जन्माची जोडी आपली तोडूनी, चाललीस रमा तू मला सोडूनी, चाललीस रमा तू मला सोडूनी. वाहिलेस बोझे पाटी पाटी, जाळलास जीव माझ्यासाठी. वाहिलेस बोझे पाटी पाटी,
जाळलास जीव माझ्यासाठी अर्ध्यावरी खेळ सारा मोडूनी अर्ध्यावरी खेळ सारा मोडूनी चाललीस रमा तू मला सोडूनी चाललीस रमा तू मला सोडूनी अर्हता भीमा अर्हता भीमा वंदना तुम्हा लेकरांची अर्हता भीमा